मित्र हो नमस्कार। आज आपण दत्तक प्रक्रिया म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडॉप्शन, हे ॲडॉप्शन एखादं मूल आपल्यास दत्तक घ्यावायचं असेल त्यावर आपल्यास कोणकोणते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावे लागतात आणि दत्तक मूल घेण्याकरिता कोणकोणत्या लीगल बाबींची आपणास आवश्यकता असते, या सर्वांचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी सविस्तर माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम दत्तक विधान प्रक्रिया, त्यालाच इंग्लिशमध्ये ॲडॉप्शन म्हणतात, ते काय आहे ते समजून घेऊ। दत्तक विधान म्हणजेच अशी प्रक्रिया ज्याद्वारे जे लहान मूल जे असते, जे आपल्याला जैविक नैसर्गिक पालकांशी आपले सर्व हक्क, विशेष अधिकार आणि जबाबदाऱ्या यांनी बांधले गेलेले असते, त्यांच्यापासून कायमचे विभक्त केले जाऊन दत्तक घेणाऱ्या पालकाचे कायदेशीर मूल होते, त्यास दत्तक विधान प्रक्रिया म्हणतात। सद्यस्थितीत भारतात दत्तक प्रक्रिया ही कारा CARA, त्याचा फुल फॉर्म सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्सेस ऑथॉरिटी, ही महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या नियंत्रणाखाली संस्थेच्या संनियंत्रणाखाली सुरू आहे। यासाठी नोंदणी काराकडून केरिंग्स या पोर्टलवरून ऑनलाईन होत असते। दत्तक प्रक्रियेचे घटक असलेल्या पालक, बालक, दत्तक संस्था यासाठीचे नियम कारा CARA नियमावलीत आणि बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 यामध्ये उपलब्ध आहे। आता मित्रांनो, यामध्ये आपण कोणती बालके, कोणती लहान मुले दत्तक घेतली जातात, दिली जातात त्याविषयी माहिती घेऊया। म्हणजे अशी मुले जी अनाथ असतात, त्याचप्रमाणे सोडून दिलेल्या बालकांच्या बाबतीत समिती सदर बालकांचे माता पिता किंवा पालक यांना जास्तीत जास्त शोधण्याचा प्रयत्न करतात आणि चौकशी अंती जर सदरचे बालक हे अनाथ असल्याचे किंवा सोडून दिलेले असल्याचे निष्पन्न झाल्यात, अशी मुलं हे दत्तक आपण घेऊ शकतो किंवा अशी मुलं दत्तक दिली जातात। आता यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर मुलंच दत्तक घेणे का गरजेचे आहे हे समजून घेऊया। म्हणजेच कोणतेही मूल दत्तक घेतल्यानंतर कायदेशीर पालकत्व मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे दत्तक मुलाचा पूर्ण अधिकार मिळण्यासाठी, दत्तक बालकांच्या नावात बदल करण्यासाठी, बालकाला त्याच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारीची हमी देण्यासाठी, त्याचप्रमाणे बालकाला संपत्ती व मालमत्तेमध्ये अधिकार मिळावा म्हणून कायदेशीर मूल दत्तक घेणे गरजेचे आहे। दत्तक पालकांना त्यांचे स्वतःचे जैविक मूल झाल्यानंतर सदर दत्तक बालकास पूर्ण अधिकार मिळावे म्हणून, आणि दत्तक बालकाचा मृत्यू झाल्यास बालकाला त्याचे पूर्ण अधिकार मिळावे म्हणून कायदेशीर मूल दत्तक घेणे हे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे असते। यामध्ये दुसरे महत्त्वाचे, आत्तापर्यंत आपण काय करावे हे बघितलेत, आता आपण काय करू नये ते बघूया। अतिशय महत्त्वाची बाब आहे, समजून घ्या। म्हणजेच अनाथ किंवा सोडून दिलेल्या किंवा एखाद्या गरीब कुटुंबातील मुले काही मोबदला किंवा आश्वासन देऊन बाळ दत्तक घेऊ नये, हे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे मुले स्टॅम्प पेपरवर रजिस्टर किंवा नोटरी करून दत्तक घेऊ नये। म्हणजेच आपण प्रचलित कायद्यानुसार शॉर्टकट पद्धतीने दस्त नोटरी करून घेतो किंवा रजिस्टर करून घेतो, असे नोटरी केलेले किंवा रजिस्टर केलेले मुले दत्तक घेतल्यास बाळ देणाऱ्या व बाळ घेणाऱ्यांविरुद्ध बाल नियम, बाल घेणाऱ्या व बाल देणाऱ्याविरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो। म्हणून या बाबी जास्तीत जास्त टाळल्या पाहिजेत। आता यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे नातेसंबंधातील मुले दत्तक घेताना, त्यालाच आपण रिलेटिव्ह ॲडॉप्शन, त्याबाबत काय प्रक्रिया आणि त्याबाबत आपण काय काळजी घेतली पाहिजे ते बघूया। आपल्या जवळच्या नातेसंबंधातील मुलं दत्तक घेताना ही मुले दोन प्रकारे दत्तक घेता येते।
सर्वात पहिला आहे हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियम 1956 अंतर्गत आणि दुसरा आहे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण CARA कारा अंतर्गत। आता सर्वात महत्त्वाचा पहिला भाग म्हणजे हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियम 1956 अंतर्गत। 1 नंबर, हिंदू कुटुंबातील असल्यास एक हिंदू कुटुंबातील मूल दुसऱ्या हिंदू कुटुंबात दत्तक दिले जाऊ शकते, मात्र दोन्ही कुटुंब हे एकमेकांशी रक्तसंबंधात असलेले असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे दुसरा, अशा दत्तक विधानासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर यांच्या स्तरावरून आदेश होणे गरजेचे आहे। हे खूप आणि अतिशय महत्त्वाचे आहे। आता आपण हे जे काही दत्तक प्रक्रिया, ॲडॉप्शन प्रक्रिया संपूर्ण समजून घेतली, परंतु आपणास ही दत्तक प्रक्रिया करण्यासाठी काय काय बाबींची गरज असते, कोणकोणते कागदपत्र आपणास लागतात ते समजून घेऊया। दत्तक प्रक्रिया माहिती तक्तात म्हणजेच त्यामध्ये सर्वात प्रथम आपणास रजिस्ट्रेशन करावे लागते। रजिस्ट्रेशनसाठी साईट आहे www.cara.nic.in। या साईटवर आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन व्हावे। त्यानंतर आपण आपले कागदपत्रे अपलोड करून घ्यावेत। आता कागदपत्रांमध्ये संपूर्ण असे कागदपत्र आपणाकडे आहेत, जसे आधार कार्ड, रेशन कार्ड, नंतर संबंधित जे काही इन्कम टॅक्स भरतायत असे कागदपत्र जे आहेत ते सर्व आपणाकडे अवेलेबल आहेत। ते सर्व कागदपत्र स्पेसिफिक साईजमध्ये अपलोड करणे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा म्हणजे जी काही संस्था असते, लोकल संस्था, या संस्थेबाबत होम स्टडी रिपोर्ट असतो। तो होम स्टडी आपण लोकल संस्था जिथे आपण राहतोय तिथे ती संस्था कार्यरत करते। आपण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या लोकल संस्थेमार्फत आपला तो होम स्टडी होतो आणि तो होम स्टडीचा रिपोर्ट मिळतो। तो होम स्टडीचा रिपोर्ट आपल्याला अपलोड करावाचा असतो। त्यानंतर पुढे आहे मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर याची वेटिंग लिस्ट लागते। या वेटिंग लिस्टमध्ये आपला समावेश होतो। त्यानंतर आपणास या संबंधित संस्थेमार्फत म्हणजे CARA मार्फत बाळ दाखविल्याचा मेसेज व ईमेल आपल्या कारा अकाउंटवरून बाळ रिझर्व करणे, म्हणजेच आपला बाळ दाखविल्याचा मेसेज, त्यानंतर आपण ईमेल जो असतो ते बाळ रिझर्व करून घ्यावे। नंतर जे आहे समक्ष दत्तक संस्थेत जाऊन भेट देणे, म्हणजेच आपण हे सर्व बाबी केल्यानंतर आपली जी लोकल संस्था असते तिथे आपण प्रत्यक्ष आणि समक्ष जायचे आणि तिथे जाऊन आपण त्या संस्थेला भेट द्यायची आणि त्यानंतर फोस्टर केअर ॲग्रीमेंट केलं जातं आपल्याबरोबर आणि संस्था ही जी आहे दत्तक घेणाऱ्या इस्मांबरोबर फोस्टर केअर ॲग्रीमेंट करतात। आणि न्यायालय सुनावणीनंतर अतिशय महत्त्वाचं, यामध्ये न्यायालय देखील सुनावणी करते। न्यायालय सुनावणीनंतर अंतिम आदेश होतो। या सर्व दिल्यानंतरच्या अशी काही एकंदरीत कायदेशीर बाबी व प्रक्रिया ही दत्तक विधान प्रक्रिये ॲडॉप्शनमध्ये घेतली जाते। तर मूल दत्तक कसे घ्यायचे त्याबाबतची ही संपूर्ण न्यायिक माहिती व सुधारित नियमानुसार आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली। मित्रांनो, सदर व्हिडिओ बनवण्याकरिता खूप अशी माहिती एकत्र गोळा करावी लागते, त्यानंतरच आपणाकरिता सदरचा उपयुक्त असा व्हिडिओ बनवला जातो। म्हणून सदरचा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या सोशल हँडल्स सदरचा व्हिडिओ हा तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवर जसे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर तुम्ही जे वापरत असलेले यावर जास्तीत जास्त शेअर करावा, म्हणजेच ही जी काही सुधारित नियम संपूर्ण न्यायिक प्रक्रिया जसे मुले दत्तक कसे घ्यायचे ही प्रक्रिया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।